हे एव्हरीवन, आज आपण बालपणीची आठवण अशी विशेष रेसिपी बघणार आहोत। ते म्हणजे साखरपुडी। अतिशय वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत। त्याचप्रमाणे लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा तुम्ही ही साखरपुडी दिली तर नक्कीच मुले आवडीने खातील। तर आपण झटपट बनणारी ही साखरपुडी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला व्हिडिओला सुरुवात करूया। इथे मी साधारण 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। यामध्ये साधारण 3 ते 4 साखरपुड्या होऊन जातात। त्याचप्रमाणे यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे आहे आणि यामध्ये साधारण 2 चम्मच तूप टाकायचं आहे। तूप मेल्ट केलेलं टाकायचं आहे आपल्याला आणि हे व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे। तर साधारण इथे पाणी जे आहे ते आपल्याला जास्त वापरायचं नाही आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो पोळीसाठी त्याचप्रमाणे आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर यामध्ये तूप टाकलं तर जी साखरपुडी आहेत अतिशय खरपूस आणि खुसखुशीत अशी होते। त्याचप्रमाणे पीठ मळल्यानंतर थोडं तूप टाकायचं आणि 10 मिनिट रेस्ट करायला ठेवायचं। तर मग हे पीठ आपण 10 मिनिट रेस्ट करायला ठेवूया। 10 मिनिट झालेले आहेत, बघू शकता असं सॉफ्ट असं पीठ मळून झालेलं होतं। आपण 10 मिनिट ठेवल्यामुळे ते मुरलेलं आहेत आणि व्यवस्थित आता झालेलं आहे तयार। तर त्यासाठी एक गोळा करायचा आणि तो पिठामध्ये पूर्ण डीप करून घ्यायचा आणि डीप केल्यानंतर याला थोडं लाटून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त पातळ लाटायची नाही आहे, तर थोडं जाडं लाटून घ्यायचं आहे, कारण यामध्ये आपण भरणार आहोत साखर। त्याचप्रमाणे यामध्ये एक अजून टाकणार आहोत साखरपुडीमध्ये, ज्यामुळे साखरपुडी अतिशय टेस्टी होणार। तर 2.5 चम्मच इथे मी साखर घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग साखर कमी जास्त करू शकता। तर यामध्ये मी तूप मेल्ट न केलेलं टाकलेलं आहे। यामुळे जी पोळी आहेत अतिशय लुसलुशीत होत आहे आणि खरपूससुद्धा होते आणि लहान मुलांना फार आवडेल। तर ही जी पोळी आहेत या पद्धतीने हाताने पूर्ण प्रेस करून घ्यायची आहेत, म्हणजे साखर जी आहेत पूर्ण पोळीमध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाणार। याप्रमाणे हलक्या हाताने ही पोळी जी आहे याप्रमाणे प्रेस करून घ्यायची। आता हे आपल्याला लाटून घ्यायचे आहे। थोडं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित हलक्या हाताने आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने लाटून घ्यायचे आहेत। बघू शकता या पद्धतीने लहान मुलांना तुम्ही टिफिनला, त्याचबरोबर लहान मुलेच काय मोठेसुद्धा गरमागरम जर ही पोळी असेल तर नक्कीच आवडीने खातील। अतिशय वेगळ्या पद्धतीने सांगितलेली आहेत। त्याचप्रमाणे तवा गरम झालेला आहे। तवा गरम झाल्यानंतर ही पोळी आपण टाकून घेऊयात। बघू शकता साखरेचं टेक्स्चर किती छान आलेलं आहे आणि व्यवस्थित आलेलं आहे। साखरसुद्धा बाहेर निघाली नाही आहे आणि यावर आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे। यावरती आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे, बघू शकता। तर या पद्धतीने आता यामध्ये आपण नवीन असं काय बघितलं, तर मग नवीन पीठ कसं मळायचं हे सुद्धा व्यवस्थित सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे जो आपण याचा गोळा केलेला होता, ज्यामध्ये आपण साखर डीप केलेली होती, तर साखरेमध्ये आपण तूप घालून घेतलेलं आहे, त्यामुळे साखरपोळीची चव अजूनच वाढणार। तर बघू शकता गरमागरम अशी साखरपोळी तयार आहे। तर दुसरीसुद्धा भाजून दाखवत आहे। दुसरीसुद्धा पोळी, यामध्ये मी 3 ते 4 साधारण पोळ्या करून घेतलेल्या होत्या आणि अतिशय खरपूस लुसलुशीत अशा पोळ्या झालेल्या होत्या आणि नक्कीच सर्वांनी आवडीने खाल्ल्या। तर लहान मुलांना ही पोळी जी आहेत एकदा जर दिली तर नक्कीच ती टिफिनला मागेल आणि परत परत मागून खाणार। तर तुम्ही या पद्धतीने एकदा त्यांना नक्की करून द्या। सकाळच्या नाश्त्याच्या टाईमला तुम्ही कधी जर आठवण आली बालपणीची तर नक्कीच तुम्ही ही पोळी करा, याचा रोल करून तुम्ही खाऊ शकता। तर बघू शकता मी इथे दाखवलेल्या आहेत साखरपोळी किती छान अशी झालेली आहेत आणि गरमागरम तुम्ही ही खाऊ शकता। रेसिपी आवडल्यास प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी वाटली रेसिपी। आणि रोज नवनवीन रेसिपीसाठी प्रगती इझी किचन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। थँक्यू।